महाराज, दुर्गपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेशित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर महाराज, श्रीमंत महाराज, श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय, भारत माता की जय, गणपती बाप्पा मोरया. येत्या 18 तारीखला सुभेदार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे टीम. पण तुम्हाला त्याआधी एक सरप्राईज आहे. आज आम्ही एकटी इंटरव्ह्यू नाही घेणार आहे, तर माझ्यासोबत माझ्या अजून 2 गोड मैत्रिणी आहेत, त्यांना पण मी बोलवते आणि ह्या इंटरव्ह्यूची सुरुवात आपल्या गोड दीक्षापासून करूयात. दिग्पाल सर, माझा प्रश्न तुम्हालाच आहे की नेहमीच आपण चित्रपटाची जेव्हा सुरुवात करतो तेव्हा तुम्ही रायगडावरनं करतात, यावेळी ती उंबरठवरनं कशी झाली ते सांगाल? यावेळीसुद्धा आम्ही रायगडावर गेलोच होतो, कारण रायगडावर संहितेचं पूजन छत्रपतींच्या पायाशी करून तिथनं आम्ही सुरुवात करतो. आणि प्रकर्षाने असं वाटलं की तानाजीराव मालुसरे यांची समाधी जी उमरठला आहे, त्यांचं जन्मगाव जे गोडोलीला आहे, या दोन्ही ठिकाणी जाऊन तिथं दर्शन घेऊन सुरुवात करावी असं एक प्रामाणिकपणे आम्हाला सगळ्या कलाकारांच्या टीमला वाटलं, तंत्रज्ञांच्या टीमला वाटलं. कारण अशा प्रकारचे चित्रपट हे बजेट, तंत्रज्ञान या सगळ्याच्या पलीकडे जाऊन भावनेने आणि श्रद्धेने तयार होतात असं एक आमच्या सगळ्या टीमचं मत आहे, जे आम्ही गेले 4 चित्रपट अनुभवतो आहोत. प्रेक्षकांकडून सुद्धा याच गोष्टीला पावती मिळते आहे आणि त्यामुळे ह्या श्रद्धेपायी आम्ही उमरठ या गावी चक्क समाधीवर तानाजीरावांच्या जाऊन संहितेचं वाचन केलं. गोडोली गावामध्ये ग्रामस्थांच्या समोर मालुसरे परिवारासमोर संहितेचं वाचन केलं आणि मग या सगळ्या चित्रपटाच्या शूटिंगला आणि मेकिंगला सुरुवात केली. त्यावेळी तुम्हाला काय म्हणजे फिलिंग काय होती की ते वाचतोय मी, त्यांच्यासमोर आहेत, ते असे तुमच्यासमोर उभे राहिले का त्यावेळी? नक्कीच असं वाटलं मला. खूप वेगळी अनुभूती होती ती, कारण या गोष्टी कोणाला सांगून अशा पटणार नाहीत, त्या स्वतः अनुभवाव्या लागतात. स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तो कार्यक्रम झाला तेव्हा समाधीवर बसून ते वाचत असताना तिथे जे माझे सगळे मित्र उपस्थित होते त्यांनीही ते सांगितलं मला की एक वेगळ्या प्रकारचा आवाजाचा पोत तुझा आज वाचनामध्ये ऐकायला मिळाला. तर एक वेगळी अनुभूती होती की मला अक्षरशः असं वाटत होतं की मी त्यांना ऐकवतो आहे आणि मी ऐकवलंच यासाठी की काही चुकत असेल तर तुम्ही हे करेक्ट करा, तुम्ही कुठून तरी प्रेरणा द्या, जेणेकरून हे सगळं नीट, निर्विघ्न आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत जास्तीत जास्त अचूक पोचेल. आता त्यालाच एक लागून एक प्रश्न आहे की ऐतिहासिक चित्रपट करताना कोणाच्या भावना दुखावणार नाही हा पहिला प्रश्न असतो, कारण आपण पुस्तकात पाहिलेला असतो जो इतिहास आहे तोच आपल्याला चित्रपटात पडद्यावर मांडायचा आहे. नुकताच एक चित्रपट प्रदर्शित झाला, त्याच्यावर अनेकांनी आक्षेप घेतला, तर असं होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी घेता? मुळात मी मनोरंजनाचा मोह टाळतो की जे पुस्तकात लिहिलं आहे किंवा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्येच इतका इनहरंट ड्रामा आहे की वेगळा ड्रामा करण्याची गरज नाही, तुम्हाला वेगळ्या गोष्टी पेरण्याची गरज नाही. तर ह्या गोष्टी आम्ही सगळेजण प्रकर्षाने पाळतो की कुठल्याही प्रकारचा मनोरंजनाचा मोह होतो आपल्याला की इथे जरासं ड्रॅमॅटिक करूया, इथे जरासं एक मसाला ॲड करूया. मुळातच ते तितकं छान आहे तर त्याच्यामध्ये हे करण्याची गरज नाही, आम्ही ते सगळं टाळतो. आणि त्यामुळे आजपर्यंतचा इतिहास आपल्या चित्रपटांचा सुद्धा असा आहे की कुठल्याही प्रकारचा वाद किंवा त्याच्याबद्दलचा विवाद उद्भवला आहे आणि आम्हाला त्याला तोंड द्यावं लागलं आहे असं न होता फक्त प्रेम या चित्रपटांना मिळतं. याचं कारण अशा प्रकारे कुठल्याही सामाजिक घटकाच्या किंवा शिवभक्तांच्या किंवा कोणाच्याही भावना या दुखावणार नाहीत ह्याची काळजी घेत सगळ्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही हे चित्रपट बनवतो. मृणालताई, तुम्हालाच प्रश्न आहे माझा. जिजाऊंची भूमिका आणि तुमचं व्यक्तिमत्व
जिजाऊंची भूमिका डोळ्यासमोर येते तेव्हा तुमचंही व्यक्तिमत्व समोर येतं आहे. आज 5वं पुष्प आहे आणि ही एक मोठी अचीवमेंट आहे. सो काय होत्या मनात भावना, आज इतकं मोठं यश आहे आणि तुम्ही त्या भूमिकेतून आमच्या समोर येणार आहात? मला सगळ्यात जास्ती आनंद होतो की फर्जनपासून सुरू झालेली ही आमची चित्रमालिका आहे आणि आता त्यातलं 5वं पुष्प लोकांसमोर येतं आहे. आमची ही जी टीम आहे, चिन्मय मांडलेकर, दिग्पालचं नेतृत्व, अजय पुरकर, मी आणि आम्हाला नवनवे अनेक कलाकार प्रत्येक पुष्पामध्ये आमच्याबरोबर सामील होतात आणि यातला प्रत्येक माणूस त्याच्या मनावर शिवप्रेमाचं गारूड आहे. म्हणजे असं नाही आहे की कोणीतरी प्रसिद्धीसाठी येतं, हे सिनेमे खूप चालतात म्हणून येतं. जे शिवाजी महाराजांशी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने मनाने कनेक्टेड आहेत, ती माणसं आपोआप या प्रोजेक्टकडे ओढली जातात, खेचली जातात आणि त्यामुळे त्यांच्याकडनं इतकं चांगलं काम होतं असा आमचा अगदी मनापासून विश्वास आहे. दिग्पाल हा खऱ्या अर्थाने आमचा लीडर आहे. त्याचा या विषयातला अभ्यास कसा आहे, किती आहे, हे प्रेक्षकांनी उत्तम जोखलं आहे आणि त्यांच्या परीक्षेला तो प्रत्येक वेळेला त्यांनी ती परीक्षा पास केलेली आहे, खरा उतरलेला आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपट बनत आहेत. किंबहुना फर्जंद आम्ही सुरू केला, दिग्पालची पहिली कलाकृती, आणि त्याच्यानंतर अनेक ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली. त्यामुळे लोकांना असं वाटायला लागलं की शिवाजी महाराजांवर सिनेमा केला की चालतो. पण मला वाटतं नाही, प्रेक्षक एवढे सुजाण आहेत की कोण कोणत्या भावनेतून चित्रपट बनवतं हे त्यांना आता करेक्ट कळलेलं आहे. मला अतिशय आनंद आणि अभिमान या गोष्टीचा आहे की कोणत्याही चित्रपटांची मालिका करणं ही सोपी गोष्ट नाही, अजिबात नाही. त्यातून ऐतिहासिक चित्रपटांची मालिका करणं हे तर अतिशय अवघड, आणि ते शिवधनुष्य दिग्पाल आणि आमच्या टीमनी पेललं आहे, याचा खूप आनंद होतो. हा 5वा चित्रपट आता या चित्रपटांची ख्याती जगभरात पोहोचली आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये त्याचे शोध झालेले आहेत. मग फर्जंद असेल, फतेह शिकस्त असेल, शेर शिवराज असेल, पावनखिंड असेल, आणि याही चित्रपटाच्या शोजबद्दल विचारणा होत होती. पण यावेळेला एक पाऊल आणखी पुढे गेलो आहे आणि 18 तारखेलाच 18 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये सुभेदार रिलीज होतो आहे आणि त्याच्याबरोबरच इतर 6 देशांमध्ये सुद्धा हा चित्रपट रिलीज होतो आहे. लोकाग्रहास्तव, त्यांच्या मागणीस्तव, ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि माझी खात्री आहे हे 6 देशाचे पुढच्या वेळेला 12 होतील, 24 होतील, आणि मग खरोखरच जगभरात असा एकही देश राहणार नाही ज्यांना शिवाजी महाराजांची एकतरी कथा तिथपर्यंत पोहोचली नाही. खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्या सगळ्यांसाठीच, मराठी चित्रपटसृष्टीसाठी. सो मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की तुमच्या भूमिकांबद्दल म्हणजे नक्की कशा प्रकारे तयारी केली होती, काय अनुभव होता? सर्वप्रथम खूप चांगला शब्द वापरलास तू, आपलं म्हणालीस, आणि आमच्या टीमची पण एक प्रामाणिक समजूत अशी झालेली आहे. आधी आम्ही आमचं श्री शिवराज अष्टक म्हणायचो, आता ते आपलं झालेलं आहे, खऱ्या अर्थाने आपलं झालेलं आहे. कारण की सोशल मीडियावरती जेवढा काही आम्हाला रिस्पॉन्स येत असतो, ज्या कॉमेंट्स येत असतात, त्यात सगळेजण आता स्वतःचं मानू लागलेले आहेत ते शिवराज अष्टक, आणि ते झालेलंच आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की शिवराज अष्टकाच्या पहिल्या चित्रपटापासून 5व्या चित्रपटाचा भाग मी आहे, आणि कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचाच आशीर्वाद आहे हा की ही लोक ह्या मालिकेमध्ये नक्की असतील. त्यामुळे जबाबदारीची जाणीव पहिल्या चित्रपटापासून ते आत्ताच्या चित्रपटापर्यंत आहेच, इथून पुढेही ती राहणार आहे. पण मी म्हटलं तसं की प्रत्येक सिनेमा गणिक आपण अजून वरचढ एक पायरीवर काय देऊ शकतो चित्रपटाला, आणि जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना काय देऊ शकतो, जे पात्र माझ्या पदरात टाकलं गेलेलं आहे ते साकारण्यासाठी मी अजून किती प्रयत्न करू, अजून काय करू, कुठलीही गोष्ट माझ्या हातनं सुटता कामा नये, जास्तीत जास्त परफेक्शनकडे कसं जाता येईल हाच कायम ध्यास असतो, आणि तो 5ही चित्रपटामध्ये माझा कायम आहे. आमच्याकडे बहुतेक सगळेजण हे इतके भारलेल्या अवस्थेत असतात की दिग्पालकडे खूप जणं मागणी करतात, अरे यार एक रोल दे ना आम्हाला, मावळ्याचा भाला घेऊन उभा राहतो. मला असं वाटतं की ना ही भाबडी जी भक्ती आहे ना, ही भक्ती छत्रपती शिवाजी महाराजांप्रतीची आहे, आणि म्हणून लोक इतक्या प्रामाणिकपणे सांगतात की आम्हाला याचा भाग व्हायचा आहे. त्यामुळे मी कायम आमच्या टीमबद्दल सांगतो की आमच्या टीममधनं कोणीही कधीच ही तक्रार करत नाही की माझा रोल छोटा आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण लांबीचा नाही विचार करत,
किती खोल आहे रोल त्याचा विचार करतो. सो प्रत्येक रोल जो त्या त्या कलाकाराला दिला गेलेला आहे तो अत्यंत प्रामाणिकपणे निभावला जातो. माझ्यासाठी पर्सनली मी सांगतो की माझ्यासाठी दिग्पालनी लिहिलेली संहिता ही सगळ्यात मोठी गोष्ट असते, कारण त्याच्या लिखाणावरती आमच्या सगळ्यांचाच इतका भरोसा आहे की त्याचा एकही शब्द आम्ही इकडचं तिकडे करत नाही आणि तो करावा असं वाटत नाही, इतका सखोल अभ्यास करून तो त्यांनी लिहिलेला असतो, भावनेने देखील लिहिलेला असतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांनी सांगितलेली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सेटवरती अनेक जण खूप सारे प्रश्न विचारतो आम्ही एकमेकांना. आता ह्याही चित्रपटात असं हो झालेलं आहे की एखादा सीन करताना कोणाला तरी काहीतरी सुचतं, त्यामुळे पुन्हा एक टेक घेतला जातो आणि तो सगळ्यांना मान्य असतो. आणि हे सगळं कशासाठी होतं तर चित्रपट अधिकाधिक चांगला व्हावा ह्याच्यासाठी. त्यामुळे हे सगळे प्रयत्न आम्ही शेवटी शिवाजी महाराजांच्या चरणीच अर्पण करतो आणि लोक ठरवतात आमचं काम कसं झालं आहे ते. चित्रपटाची तयारी अर्थातच खूप आधीपासून सुरुवात झाली होती त्याची. मी सावित्रीबाई यांची भूमिका साकारते, तानाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई. ज्या वेळेला चित्रपट मी करते असं मला कळलं, त्यानंतर आता याचा अभ्यास कसा करायचा किंवा कशा पद्धतीनं तयारी करायची असं माझ्याही मनात खूप सारे प्रश्न होते. आणि मला नंतर दिग्पालनी ज्या पद्धतीनं एक गोष्ट म्हणजे त्यांनी माझ्यासाठी अभ्यास कसा करायचा हे काढून ठेवलं होतं की मी काय वाचायचं आहे, मी काय बघायचं आहे, मुळात स्क्रिप्ट वाचन कसं करायचं आहे हे सगळं त्यांनी मला सांगितलं. आणि आपण नाटकाच्या रिहर्सल्स करतो, अक्षरशः तशा रिहर्सल झाल्या, स्क्रिप्ट फॉलो केलेली आहे, त्यांनी सांगितलेला अभ्यास फॉलो केला आणि तेव्हा जाऊन ही सावित्री साकारली आहे. आणि आय होप जी त्यांनी बघितली होती, जे त्याच्या विचारात होतं ती उभी राहिली असेल. मला तुझी नथ खूप आवडली आहे आणि मी आमच्या दादांना सांगेन की झूम करा कॅमेरा तिथे. सो ती सुभेदार नावाची नथ, काय नथ जी तू परिधान केली आहेस, तू त्याच्यावरनं काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना? सुभेदार ॲक्च्युली मी तेव्हा चित्रपटाच्या वेळेला विचार केलेला की प्रमोशनला अशी सुभेदारची नथ आपण करूया. आणि मी माझीच करणार होते खरं तर. आणि मी सांगितलं फक्त दिग्पालला, तर दिग्पालनी PNGकडून ती नथ बनवून घेतली. वा, क्या बात. आणि मला प्रमोशनच्या आधी त्यांनी ती पाठवली आणि अगदी प्रमोशनच्या पहिल्या दिवसापासून मी ही नथ घालते आणि मला खूप छान वाटतं, कारण सगळेजण या नथीबद्दल विचारतात. या चित्रपटात जिजाऊ आईसाहेब एका फार वेगळ्या रूपामध्ये दिसणार आहेत. आणि ही जी आई आहे तिने स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं. आपला 8 वर्षाचा कोवळं मूल घेऊन त्या पुण्यामध्ये आल्या आणि महाराष्ट्रात 350 वर्ष जे झालं नव्हतं ते घडवून दाखवण्याचा निर्धार त्या बाईने केला. अर्थात हे एका माणसाचं काम नाही आहे आणि ते छोटं लेकरू होतं, त्या लेकराला वाढवायचं होतं. पण त्याच्याबरोबर आणखीही काही मुलं गोळा झाली आणि त्यातला एक मुलगा तानाजी होता. त्यामुळे ही त्या 2 मित्रांची गोष्ट आहे की जे पहिल्यापासून एकत्र होते आणि स्वातंत्र्याचं आणि स्वराज्याचं प्रत्येक पाऊल त्यांनी जोडीने टाकलेलं आहे. अशा या मित्रांची कहाणी आहे. त्यामुळे ज्या जिजाऊ आईसाहेबांनी शिवाजी महाराजांना संस्कार केले, संभाजी महाराजांना घडवलं, 2 राजे त्यांनी घडवले, तसंच त्यांनी त्यांच्या संपर्कातल्या अनेक मुलांना घडवलं आणि त्यातला एक तान्हाजी होता. त्यामुळे हे आपल्या मुलाचे मित्र सगळे गोळा होऊन काय करतायत असं जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या जिजाऊ आईसाहेब आणि मग त्यांच्याबरोबर स्वतःही वयाने वृद्ध होणाऱ्या जिजाऊ आईसाहेब, असं एक मोठी रेंज या चित्रपटात मला दाखवता आली. आणि मला फार आनंद होतो की हा चित्रपट जिजाऊ आईसाहेबांची एक खूप वर्षाची इच्छा होती की राजगडावरनं मी बघते तर मला सारखा सिंहगड दिसतो आणि तो स्वराज्यात नाही आहे. कित्येक वर्ष तो स्वराज्यात सामील झालेला नाही आहे किल्ला आणि तो आपण घेतला पाहिजे. तिथल्या ज्या मुलखातल्या स्त्रिया आहेत तिथे अजूनही जुलूम चालला आहे, जबरदस्ती चाललेली आहे. त्यांना पण आपण मुक्त केलं पाहिजे, त्यांना स्वतंत्र केलं पाहिजे, त्यांच्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. हे त्यांची जी मनातली खळमळ होती ती त्यांनी बोलून दाखवली आणि त्यांच्या या 2 लेकरांनी सांगितलं की आम्ही काही झालं तरी सिंहगड घेणार. ही किती मोठी गोष्ट आहे की एखाद्या आईनी एखादी गोष्ट बोलून दाखवावी आणि मुलांनी ती पूर्ण करावी. याच्यासारखं आईला समाधान नाही. खरं तर भूमिकेविषयी बोलण्यापेक्षा ह्या चित्रपटात ज्या ज्या लोकांनी भूमिका केल्या त्यांच्याविषयी थोडंसं बोलायला आवडेल, कारण चित्रपटात अभिनेता म्हणून मी आहेच, चित्रपटाचा एक निर्माताही आहे.
हे जे कलाकार आहेत हे मला असं वाटतं संपूर्ण चित्रपटात जे जे कलाकार आहेत त्याच्या साधारण 15 ते 20% आहेत. कारण एक खूप मोठा चमू आहे हा कलाकारांचा आणि त्यात नेहमीचे चेहरे जे दिसतात नेहमी अष्टकातल्या चित्रपटांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ समीर धर्माधिकारी किंवा अजय आहेच, मृणालताई आहेच, ही सगळी माणसं दिसतातच आहेत. पण 2 विशेष नावांचा उल्लेख, एक म्हणजे दिग्दर्शक राजदत्तजी ह्यांनी ह्या चित्रपटात एक अत्यंत छान आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका केलेली आहे. राजदत्त सरांना मी क्रांतिवीरमध्ये बघितलं होतं एका दृश्यामध्ये. त्याच्यानंतर त्यांनी मधल्या काळात कुठली भूमिका केली असेल तर माझ्या स्मरणात नाही, पण त्याच्यानंतर ते ह्या चित्रपटात आहेत. आणि साधारण वयाची 90 जवळ करत असताना त्यांनी 93 वर्ष म्हणजे वयाची 90 पार केल्यानंतर राजदत्त सरांनी ह्या चित्रपटात एक म्हणजे 2-3 खणखणीत सीन्स केलेले आहेत. आणि दुसरं नाव म्हणजे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अलकाताई कुबल. अलकाताईंचा सुद्धा अत्यंत एक फार गोड रोल आहे चित्रपटात. आणि म्हणजे ते जे दृश्य आहे ज्याच्यात अलकाताई आहेत ते इतकं हृदय दृश्य आहे की खरंच डोळ्यात पाणी येतं ते बघताना. आणि मला असं वाटतं की असे अनेक कलाकार, असे अनेक तंत्रज्ञ ह्यांचा हातभार अष्टकातल्या चित्रपटांना नेहमी लागत असतो. मी ह्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांची भूमिका करतो आहे. अष्टकातल्या सर्व चित्रपटांचा हेतूच हा आहे की महाराजांच्या विविध त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचं दर्शन घडावं. आणि ह्या भागामध्ये खास करून महाराज आणि तान्हाजीरावांची मैत्री हा माझ्यासाठी त्यातला महत्त्वाचा दुवा आणि महत्त्वाचा धागा आहे जो ह्या चित्रपटातून पुढे येतो. दादा, तुला मला प्रश्न हा विचारायचा आहे की तू आत्तापर्यंत आम्हाला महाराजांच्या भूमिकेत दिसलायस. प्रत्येक वेळी आम्ही तुला महाराजांच्या भूमिकेत पाहतोय, पण तुला नव्याने महाराज कसे सापडत गेले याविषयी आम्हाला सांगशील? यावेळी तुला काय नवीन सापडत गेलं त्या कॅरेक्टरमध्ये? तान्हाजीरावांचं नाव घेतलं की कोंढाण्याची लढाई ह्या एवढाच इतिहास आत्तापर्यंत माहिती होता. पण दिग्पालचा सहवास जसा लाभतो, म्हणजे आता मी दिग्पालला जवळजवळ 2014 सालापासनं आम्ही एकत्र काम करतो आहे किंवा एकमेकांना ओळखतो आहे. ह्या गेल्या 9 वर्षामध्ये दिग्पालच्या सहवासात मला एकूणच इतिहासाबद्दल प्रत्येक वेळेला त्याला भेटलं की नव्यानं काहीतरी कळतं. अगदी आत्तासुद्धा आम्ही काहीतरी इकडे बोलत असताना तो असं एक पटकन एका ओळीत 4 गोष्टी सांगतो जे आपल्याला माहीत नसतात. सो त्यामुळे जसजसे चित्रपट पुढे चाललेत तसतसं महाराजांचं व्यक्तिमत्व आणखीन विशाल होत जातं आपल्यासाठी. म्हणजे आपण एखादा डोंगर लांबून बघतो, मग जसजसं आपण त्याच्या जवळ येतो तसतसं तो आणखीन विशाल वाटू लागतो. तसं नेहमीच होतं दिग्पालबरोबर काम करताना, प्रत्येक वेळी होतं. ते ह्या चित्रपटाच्याही बाबतीत झालेलं आहे. आणि ह्या चित्रपटात एक विशेष गोष्ट अशी आहे जी आधीच्या 4 चित्रपटांमध्ये नाही झाली, ती म्हणजे ह्या चित्रपटात एक मोठा कालखंड आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला तरुणपणाकडं झुकलेले महाराज आणि तान्हाजीरावही पाहायला मिळतात. आणि तेच त्यांच्या मैत्रीचं आणि त्यांचं वय थोडंसं वाढत गेल्यानंतर सुद्धा त्या दोघांमध्ये दृढ होत गेलेले संबंध दिसतात. सो ही ह्या चित्रपटाची एक खासियत आहे असं मी म्हणेन. तुमच्या दोघांच्या भूमिकेविषयी जाणून घ्यायचं आहे. तुम्ही दोघं आता रिअल लाईफमध्ये कपल आहात आणि रुपेरी पडद्यावर आम्हाला एका वेगळ्या रूपात दिसणार आहात. तर तुमची भूमिका जाणून घ्यायची आणि सेटवरचं जरा ट्युनिंग पण सांगा, म्हणजे चालेल. आम्हाला हा चित्रपट एकत्र करता आला त्यामागे अजून एक खास कारण आहे. म्हणजे एकत्र करता आला त्यासाठी हा चित्रपट आमच्यासाठी स्पेशल होताच. पण दिग्पालदादाच्या खाली आम्ही दोघंही लहानपणापासून काम करत आलो आहे. मी 7वीत होतो जेव्हा तो आम्हाला नाटक शिकवायला होता. त्यामुळे माझ्यासाठी तर माझ्या अख्ख्या कारकिर्दीची सुरुवातच त्याच्या हाताखाली झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तेव्हा 2003-2004चं मी म्हणतो आहे, तेव्हापासून त्याच्या डोक्यामध्ये हे शिजत होतं. आणि तेव्हापासून त्यांनी हा 8 आकडा सांगितला होता की शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर, शिवकालावर 8 चित्रपट आपण करायचे रे. आणि तेव्हापासून ती जिद्द, तो फोकस मला आज खऱ्यात उतरताना दिसतो. तेव्हा खूप खूप अभिमान वाटतो मला की या सगळ्या कार्याशी थोडासा मला हातभार लावता आला. माझ्या मते हा चित्रपट तर अफाट आहेच आहे, ते प्रेक्षकांना कळेलच. पण एका विषयावर त्याच पात्रांना घेऊन 8 चित्रपटांची मालिका करायची हे मला नाही वाटत भारतात तरी आज कधी अजून घडलं आहे. जगातही आय थिंक एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच
अशा पद्धतीचे एक्सपेरिमेंट झालेत, अशा पद्धतीच्या सिरीज झाल्यात सेम कॅरेक्टर्सवर 8 एकापाठोपाठ एक चित्रपट. आणि मला लहान जेव्हा होतो तेव्हा घरच्यांबरोबर बाबासाहेब पुरंदरेंच्या व्याख्यानमालेला घेऊन जायचे. आणि लहान होतो तेव्हा भाबडा मनात एक प्रश्न यायचा की हे बहुतेक तेव्हा खरंच होते बाबासाहेब, म्हणजे साधारण वय वगैरे दिसतं, बहुतेक तेव्हा होते आणि त्यांनी ते बघितलं म्हणून ते इतकं छान सांगू शकतात. अर्थातच हा खूप इनोसंट आणि भाबडा विचार होता तेव्हा. पण मला खात्री आहे त्या वयाची मुलं आज जेव्हा हे चित्रपट बघायला जातील तेव्हा त्यांना दिग्पालदादाबद्दल असंच वाटेल की हा बहुतेक होता तेव्हा, त्याला त्यांनी बघितलं आहे म्हणून तो हे असं या पद्धतीने इतकं ऑथेंटिकली दाखवू शकतो. मला हा शब्द खूप आवडतो. यांना तो चित्रपट मानत नाही, शिवरायांच्या चरणी अर्पण केलेली पुष्प म्हणतो. तर या पुष्पाची एक पाकळी आपल्याला होता आलं याबद्दल मला अत्यंत आनंद आहे. आणि 18 ऑगस्टला हा चित्रपट काय आहे ह्याचा अनुभव तुम्ही नक्की चित्रपटगृहात जाऊन घ्या असं मला वाटतं. डेफिनेटली. यामध्ये मी यशोदाबाई मालुसरे यांची भूमिका करते, म्हणजे सूर्याजी मालुसरे यांच्या पत्नी. आणि आनंदाची आणि अभिमानाचे असा क्षण आहे आमच्यासाठी, कारण दिग्पालदादा लहानपणापासून आम्ही त्याच्याकडून खूप गोष्टी शिकत आलेलो आहोत. आणि मला वाटतं की जेव्हा रणांगणावर योद्धे लढायला जात असतात तेव्हा त्या काळामध्ये निरोपाची काही साधनं नसताना एखाद्या स्त्रीला जे वाटत होतं की कदाचित ती नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालूनही ते बोलू शकत नसेल, पण तो लढाईला जाणार आहे, तो परत येणार आहे की नाही हे माहीत नाही, मनात काहूर उठलेलं आहे आणि त्याचं काय करायचं हे माहीत नाही, अशावेळी डोळ्यांची भाषा असायची त्या काळच्या स्त्रियांची. आणि ते शिकणं किंवा ती वेशभूषा छान पद्धतीने कॅरी करणं, भाषा शिकण्यासाठी आम्ही एक वर्कशॉप केलं होतं शामराव जोशींकडे. तर हे सगळं शिकल्यामुळे मला असं नाही वाटलं की मी एक कॅरेक्टर करते किंवा मी एक पात्र साकारते आहे. माझ्यासाठी तो एक चांगला धडा होता आणि खूप मजा आली आम्हाला शूट करतानासुद्धा. मला अनेक वेळा माझं शूट नसलं तरीसुद्धा मी ताईच्या शूटला किंवा विराजसच्या शूटलाही जायचे, कारण माझं असं म्हणणं होतं की हा शूटिंगचा सेट नाही आहे, हे एक विश्व आहे जे त्याच्या दिग्पालदादाच्या कल्पनेतून त्याच्या प्रतिभेतून साकारलेलं आहे आणि त्याचा आपल्याला भाग होता आला पाहिजे. मग ते फक्त कॅमेऱ्यासमोरच असायला हवं असं नाही. अनेक वेळा माझ्या अनेक मित्रमैत्रिणी टेक्निकल टीममध्ये सुद्धा आहेत, डिरेक्शन टीममध्ये सुद्धा आहेत. सो त्यांच्याही बरोबर राहून मी की तुम्ही काय रिसर्च करता, तुम्ही काय पुस्तकं वाचली, अच्छा मग हे पुस्तक तुझं झालं की मला दे वाचायला, असं करून मी ह्या सगळ्या प्रोजेक्टकडे एक अभ्यास म्हणून बघितलं. आणि असे प्रामाणिक प्रयत्न फार कमी वेळेला आपल्या वाट्याला येतात. तर हा चित्रपट माझ्या वाट्याला आला आणि मी ह्या शिवधनुष्य पेलण्यामध्ये खारीचा वाटा माझा आहे. या गोष्टीचा आम्हाला दोघांनाही खूप आनंद आहे आणि अभिमान आहे. या चित्रपटाची जेव्हा तुम्हाला दोघांना ऑफर आली तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? अरे बापरे, अजिबातच आम्ही डिस्कस करत नाही. आणि दिग्पाल पण असा लबाड आहे की त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत सांगितलं नव्हतं. म्हणजे माझं कास्टिंग तर आता मी आहे या अष्टकामध्ये, 8 चित्रपट काही माझ्यापासून सुटका नाही त्याला. पण एक दिवस विराजने मला सांगितलं, आई दिग्पाल दादाचा फोन आला होता, मला पण एक रोल आहे. मी म्हटलं अरे वा मस्त. मग शिवानीचा 2 दिवसांनी फोन आला की ताई माझं पण काम आहे त्याच्यात. म्हटलं अरे वा कोण आहेस तू? तर ती सांगेल कोण येते काय झालं. मालुसरे आहे असं मी सांगितलं होतं ताईला. आणि मगाशी तोच विषय झाला आमचा की दडपण असं आलं नव्हतं, म्हणजे आम्ही असा विचार केला नव्हता की हां ताई बरोबर माझं शूट आहे, विराजस बरोबर शूट आहे, एकत्र सीन्स नव्हते आमचे. पण ज्या दिवशी ज्या क्षणी माझा 2 शॉट लागला, एका शॉटमध्ये मी आणि ताई एकत्र होतो, तेव्हा ती ताई नव्हती, आऊसाहेब होत्या माझ्या शेजारी. आणि ते फिलिंग, ती भावना इतकी वेगळी होती की ती मी शब्दात सांगू शकत नाही. आणि त्यावेळी मला खऱ्या अर्थाने जाणवलं की आपण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या चित्रपटाचा भाग होतो म्हणजे काय नेमकं, हे मला त्या एका क्षणात जाणवलं. आणि तो क्षण माझ्यासाठी माझी पहिली आठवण असेल. शिवराज अष्टकात मी काम केलं त्याची पहिली आठवण माझी तीच असेल. आपली टीम येणार आहे एवढी मोठी म्हणून जसे आम्ही तिघे एक्सायटेड होतो प्रश्न विचारण्यासाठी, तसंच आमच्यातले काही सहकारी अजून एक्सायटेड आहेत प्रश्न विचारण्यासाठी. सो मी तन्मयला बोलवते. तन्मय प्लीज ये. सगळ्यांचं स्वागत. इतिहास म्हटला की त्याला वाद येतो आणि या वादात म्हणजे वाद टाळून 5 चित्रपट करणं खूपच कठीण आहे, निश्चितच खूप कठीण आहे. पण काय काय चॅलेंजेस आले ॲज अ दिग्दर्शक म्हणून, काय काय चॅलेंजेस फेस करावे लागले?
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला इतिहास अनेक ठिकाणी मुका होतो की त्याला कागदपत्र मिळत नाहीत किंवा आधार मिळत नाहीत. तर अशा वेळी थोडंसं चॅलेंज निर्माण होतं. परंतु आम्ही अशावेळी खूप मोठ्या माणसांची मदत घेतो. जसं पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळाचे जे कोषाध्यक्ष आहेत पांडुरंगराव बलकवडे, स्वतः इतिहास तज्ज्ञ आहेत, इतिहासकार आहेत, संशोधक आहेत मोठे. तर अशा लोकांच्या, तज्ज्ञ लोकांच्या मदतीतून आम्ही ते जे पॉईंट्स आहेत ते भरून काढतो. त्याला तार्किकतेची जोड देतो की एखादी गोष्ट घडली तर त्याच्या मागचा कार्यकारण भाव काय असेल, म्हणजे त्याचं रिझनिंग काय असेल हे शोधतो आपण लॉजिक लावून, तर्कदृष्ट्या तत्कालीन सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती काय होती त्याच्यानुसार ती व्यक्ती तसं का वागली असेल याचं एक विश्लेषण करतो आणि मग त्यातून आपण ते प्रसंग निर्माण करतो. म्हणजे हे जे वाद आहेत या प्रकारचे की अमुक एक गोष्ट घडली होतीच का, किंवा ऐतिहासिक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात कायम आपण अडकताना पाहतो, तसं सुदैवानी आम्ही खूप जागरूकतेने आणि सावधानतेने हा चित्रपट बनवत असल्यामुळं सावधानता ही अशा प्रकारची की कोणाच्याही भावना दुखवू नयेत. कारण ऐतिहासिक चित्रपट आणि ही सगळी पात्र यांच्याशी प्रत्येकाचं काही ना काही सेंटिमेंट जोडलेलं आहे, काहीतरी संवेदना त्याच्याशी जोडलेलं आहे. अनेक वीरांचे वंशज अजूनसुद्धा आपल्याला मावळात भेटतात. तर त्या सगळ्यांच्या त्याच्याप्रती काही अस्मिता आहेत. या सगळ्याचा आदर ठेवून जर आपण त्या इतिहासाचा चित्रपट बनवण्याच्या मार्गावरती मार्गक्रमण केलं तर अशा प्रकारचे वाद निश्चित उद्भवत नाहीत. हा गेल्या 4 चित्रपटांचा अनुभव आहे आणि त्यामुळंच आता महाराष्ट्राला 5व्या चित्रपटाची ओढ आहे असं म्हणता येईल. पावनखिंड जेव्हा तुम्ही शूट करत होता तेव्हा खिंडीमध्ये तुम्हाला भास झाले होते काही, तसं यावेळेला काही झालं आहे, म्हणजे तसं काही अनुभव आला आहे? पुन्हा एकदा आमच्या टीमबद्दल सांगायला नक्कीच आवडेल की सगळ्यांचा एक प्रामाणिक विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आमच्या सर्वांना लाभलेला आहे आणि तो पहिल्या चित्रपटापासून लाभलेला आहे. कारण तो आशीर्वाद नसेल तर चित्रपट पूर्ण होत नाहीत. तसंच अनेक वेळा अशीही अनुभूती आलेली आहे की अडचणी प्रत्येक कामात, प्रत्येक माणसाला त्या कोणालाही चुकलेल्या नाही आहेत आणि चित्रपट निर्माण करणं, त्यातनं ऐतिहासिक चित्रपट निर्माण करणं ही खूप मोठीच गोष्ट आहे. अनेक वेळा असं झालेलं आहे की काही ठिकाणी आम्ही अडकलो आहे, परंतु आम्हाला त्यांच्या रूपाने तो आशीर्वाद मिळत आलेला आहे. छोटंसं उदाहरण मी देतो. जेव्हा आम्ही फत्ते शिकस्त हा चित्रपट शूट करत होतो तेव्हा आम्ही विशाळगडच्या पायथ्याचं जे जंगल आहे तिथे आम्ही शूट करत होतो आणि मुद्दामून तारीख सांगतो 3 मे 4 मे होता आणि आदल्या दिवशी काही कारणास्तव सीन पेंडिंग पडले होते. घोडे होते ते उधळले होते, उष्णता खूप होती म्हणून, आणि त्यातले काही सीन्स बॅलन्स राहिले. थोडक्यात म्हणजे कॅरी फॉरवर्ड झालं काम. कालचं काम आज, म्हणजे आजचं काम प्लस कालचं काम असं आज करायचं होतं. म्हणून दिग्पाल म्हणला की आपण सकाळी सकाळी लवकरचा कॉल टाईम ठेवूया. त्यामुळे आम्ही कोल्हापूरमध्ये राहिला होतो आणि तिथनं आम्ही 3 वाजता निघालो. 4पर्यंत आम्ही आंबा गावात येऊन पोचलो आणि तयार होऊन आम्ही 5-5:30ला सुरू करूया असं ठरलं. 6 वाजता सगळं रेडी झाल्यानंतर का कोणास ठाऊक 3 मे म्हणून मी मुद्दामून तारीख सांगितली, घनदाट धुकं होतं सगळीकडे. बरं ते त्यांची चर्चा जेव्हा टेक्निकल लोकांबरोबर झाली दिग्पालची, एस्पेशली DOP आमची रेशमी सरकार नावाची जी DOP होती ती म्हणली मी ह्याच्यात शूटच नाही करू शकणार. कसं? मग ठीक आहे, थोड्या वेळ वाट पाहूयात असं झालं. आणि आमच्या सेटवरती हे अनेकांना आता माहिती झालेलं आहे, पण पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सेटवरती शूटिंग सुरू होण्याआधी आणि शूटिंग संपलं की पॅकअप होताना महाराजांची प्रार्थना म्हटली जाते, त्यांची मूर्ती ठेवली जाते, सगळेजण तिथे उभे राहून प्रार्थना म्हणतात आणि शूटिंग सुरू होतं आणि संध्याकाळी संपतं आणि त्यानंतर प्रार्थना होते. तर ते धुकं इतकं दाट होतं की 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले आणि दिग्पाल डेफिनेटली प्रेशरमध्ये आला. कारण की जो अनेक वर्ष भेडसावणारा प्रश्न आहे तो अजूनही तसाच आहे, बजेट, की इतके तास जर कमी झाले दिवसातले तर माझं किती लक्ष रुपयांचं नुकसान होईल. तर 10 वाजले तरी सूर्यप्रकाश नव्हता. तर आम्ही दोघं शेजारी बसलो होतो आणि दोघंही विचार करत होतो आपापल्या परीने. आणि मी त्याला म्हटलं चल जाऊ देत, आपण प्रार्थना तर म्हणून घेऊयात, होईल. आणि अक्षरशः मूर्ती ठेवली महाराजांची, सर्वजण आले तिथे, प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. पहिली ओळ म्हटल्या सगळ्या झाडांमधनं तिरीप आली उन्हाची. पुढच्या 10 मिनिटात धुकं गेलं होतं आणि आम्ही
त्या दिवशीचंही काम संपवलं, आदल्या दिवशीचंही संपवलं आणि ॲडिशनल सीन्स पण संपवलं त्या दिवशी. तर असे उपकार आणि ती आशीर्वाद ते लागतात, त्याशिवाय नाही घडत या गोष्टी, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. पावनखिंडीत जी घडली गोष्ट माझ्याबरोबर, ती माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडली होती. परंतु मी म्हणतो जसं की दैवी चमत्कार असतो तो असा सारखा होत नाही, त्यावेळेस झाला. पण यावेळेस फार मन लावून काम केलं, कारण की वेळ खूप कमी होता आणि काम खूप जास्त होतं, त्यामुळे उसंत घ्यायला सुद्धा वेळ नव्हता. परंतु हा आशीर्वाद महाराजांचा कायम लाभत आलेलाच आहे आम्हाला. अगदी. पुढचा प्रश्न दिग्पाल सरांनाच आहे की VFX तंत्र आता थोडंसं टेक्निकल आहे, की VFX तंत्र आता खूप ॲडव्हान्स झालेलं आहे, पण त्याची लिबर्टी वापरताना तीसुद्धा ऐतिहासिक चित्रपटांमध्ये काय अडचणी येऊ शकतात किंवा ते वापरणं किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे? तुमचं मत काय आहे या संदर्भातलं? VFX वापरावंच लागतं, कारण आता आपण गड किल्ले म्हणतो, आम्ही खूप लाईव्ह लोकेशनला जाऊन शूटिंग करतो, पण तरीसुद्धा जे गड किल्ले आपल्याकडे आहेत ते आपल्या दुर्दैवानं आणि आपल्या करंटेपणामुळं, असं दोन्हीमुळे मी म्हणतो की आपण त्याचं जतन उत्तम नाही करू शकलो. तर त्यामुळे तिथे शूटिंग करताना जे पडलेले किंवा भग्नावशेष आहेत ते तुम्हाला VFX तंत्रज्ञानानेच दुरुस्त करता येऊ शकतात. तर त्यामुळे VFX गरजेचं बनतं अशा चित्रपटांसाठी. आणि नाही, म्हणजे मला प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की सध्या अतिरेक कधी कधी पाहायला मिळतो त्याचा कुठल्या कुठल्या चित्रपटांमध्ये. तर तो होऊ नये याची काळजी आपण घ्यावी, ह्या मताचे आम्ही सगळेजण आहोत. तांत्रिकदृष्ट्या मी म्हटलं तसं की मराठी चित्रपटाचं VFX हा बजेट वाचवणारा भाग असला पाहिजे, बजेट खर्च करणारा नाही, या मताचा मी आहे. त्यामुळे जिथे जिथे जास्त बजेट जाईल तिथे VFX वापरून तो चित्रपट सुंदर बनवणं एवढंच VFXचं काम आहे. म्हणजे जसं जेवणामध्ये मिठाचं असतं तसंच आपण म्हणू, तेवढंच VFX वापरावं असा मताचा मी आहे. मीठ हा अविभाज्य भाग असतो, पण तेच. संवाद लेखन हा एक अविभाज्य भाग आहे चित्रपटाचा. ओपनहायमरसारखे चित्रपट येतात, हॉलिवूड चित्रपट येतात, बॉलिवूड चित्रपट येतात, त्यांचे डायलॉग सगळे पाठ होतात सगळ्यांचे. पण हा चित्रपट आपल्याला तीच अनुभूती देतो की हे डायलॉग्स आपल्या बाय हार्ट होत आहेत. सो या संवाद लेखनाची किमया कशी साकारली इथपर्यंत पोचलो आहे आपण सगळेच. तो काय होता प्रवास आणि त्याच्यावर कसं काम करण्यात आलं आहे आतापर्यंत? सांगेन की माझ्यावरती संस्कार आहेत. स्वर्गीय गोनी दांडेकर म्हणजे आप्पा, आपले सगळ्यांचे लाडके लेखक, कादंबरीकार म्हणाल त्यांचे आजोबा. तर गोनीदांनी जे शिवकाल हा जो खंड लिहिला आहे, कादंबरीमय शिवकाल, हा 5 कादंबऱ्यांचा संच जो आहे त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची भाषा कायम बघायला मिळते. खरं सांगायचं तर गोनीदांच्या सगळ्या कादंबऱ्या जर तुम्ही पाहिल्यात तर ज्या प्रांतातली कथा आहे त्या प्रांतात म्हणजे महाराष्ट्रातल्याच त्या भागामध्ये जाऊन त्या भागातली बोली तुम्हाला त्या कादंबरीत आणलेली खूप कष्टाने आपल्याला दिसते. लहानपणापासून या कादंबऱ्या वाचत मी मोठा झालो आहे आणि त्यामुळं त्यातला म्हणजे अत्यंत मातीतले जे खटकेबाज संवाद असतात ते आपण इतक्या सुंदर रीतीने त्या कादंबऱ्यांमध्ये आणलेत आणि खरी भाषा आहे ती त्या सगळ्या भागांमधली. म्हणजे तुम्ही त्यांची फक्त कादंबरीमय शिवकालच नव्हे तर पवनाघाटचा धोंडी बघा किंवा शितू बघा किंवा पडघवली बघा, अशा जैत्र जैत सारखी कादंबरी आहे. तर त्या भागातली त्या पात्रांची भाषा बोली हे त्याच्यामध्ये उतारतात खूप चांगल्या पद्धतीने. तर ही जी पद्धत आहे ही सततच्या वाचनामुळे मला संवाद लेखन त्या भाषेत करावं असं वाटलं. आणि आत्ता ह्या चित्रपटाच्या भाषेबद्दल बोलायचं झालं तर ती मावळी बोली खूपच म्हणजे मावळातली बोली आणावी असं वाटलं. कारण 4 चित्रपटांनी आता प्रेक्षक पण बऱ्यापैकी ग्रूम झाला आहे, त्यांना ती बोली ऐकायची सवय झाली. जसं पूर्वी बोलायचं की अरे हे तर कळणार नाही, तुम्ही प्रमाण भाषेत सादरीकरण करा, तर त्याच्याऐवजी आता मावळी बोली जास्त गोड वाटते कानाला जास्त. म्हणजे जसं तानाजीरावांचा एक संवाद आपण टीजरमध्ये ऐकला आहे की मनातले उमाळतं आहे का, आता मनात फार उचंबळतं आहे असं मी लिहू शकलो असतो, पण त्याच्यात तो गोडवा, त्या मातीतलं खरेपण ते कदाचित आलं नसतं. म्हणून अशा पद्धतीचं संवाद लेखन करून ती मराठीचं म्हणजे विविध अंगी जी मराठी भाषा आहे आपली नटलेली सजलेली, त्याची काही नवीन सजलेली रूपं दाखवायचा, नवीन म्हणजे बाजूला पडलेली असं आपण म्हणू, ते बाजूला पडलेली नवीन रूपं दाखवायचा प्रयत्न आपण यातून करतो आहे.
मला चिन्मय दादाला प्रश्न विचारायचा आहे. तू नेहमीच तुझ्या सोशल मीडियावरून व्यक्त होत असतोस, ते म्हणजे प्राईम टाईम शोसाठी. सो आज आमचं माध्यम आहे, तुला आमच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे. खरं तर सोशल मीडियावरून व्यक्त होणं मी खूप वर्षांपूर्वी सोडून दिलं आहे, कारण त्याची कारणं वेगळी आहेत. पण तुम्ही मला ही संधी दिलीत तर मी हे नक्की व्यक्त करेन की प्राईम टाईम शोज हे मराठी चित्रपटांना महाराष्ट्रामध्ये मिळालेच पाहिजेत. मला हेही मान्य आहे की मराठी दिग्दर्शकांची आणि निर्मात्यांची ही जबाबदारी आहे की जेव्हा तुम्हाला प्राईम टाईम शो मिळतो तेव्हा तुम्ही एक चांगला चित्रपट सादर करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. पण शिवराज अष्टकाच्या चित्रपटांच्या बाबतीत मी असं म्हणेन की ती आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही पूर्णपणे प्रामाणिकपणे निभावतो आहोत. आत्तापर्यंत 4 चित्रपट जे केले ते दर्जा या पातळीवर कुठेही कमी पडणार नाही त्याची काळजी सर्वतोपरी घेण्यात आलेली आहे. आता प्रश्न उरतो प्राईम टाईमचा, तर आम्हाला एक सुदैवानं अनिल थडानींसारखे अत्यंत मुरलेले वितरक यावेळी आमच्याबरोबर आहेत, किंबहुना ते फर्जंदपासून आमच्याबरोबर आहेत. त्यामुळं मी आशा करतो की ह्या चित्रपटालाही उत्तम शोज मिळतील. आणि कसं आहे, हे शेवटी हा एक व्यवसाय आहे, त्यामुळे आपण ह्या प्रश्नाचा भावनिक विचार करणं आता बंद केलं पाहिजे, राजकीय पक्षांवर अवलंबून राहणं बंद केलं पाहिजे आणि मराठी मेकर्सनी स्वतःची जबाबदारी समजून असे चित्रपट बनवले पाहिजेत की तुम्हाला प्राईम टाईम देण्याशिवाय पर्याय नाही उरणार लोकांकडे. त्यामुळे हा व्यावसायिक प्रश्न आहे, तो व्यावसायिक दृष्टीनं हाताळला गेला पाहिजे. त्याचा भावना आणि भावनांचा बाजार मांडणं हे तुम्ही तुमच्या कलेला कमी करण्याचं आहे. कोणाला तरी खटकेल, जर खटकलं तर माफ करा, पण मला हेच वाटतं. याआधी 4 चित्रपट आले, त्यातली गाणी खूप गाजलेत. याच्यात आले मराठे हे रॅप सॉन्ग घेतलंय, हा असा वेगळा प्रयोग करण्याचा विचार कसा आला? मुळात रॅप सॉन्ग असं आपण त्याला सरसकट म्हणू नये असं मला वाटतं, कारण त्याच्यामध्ये जो वाद्यमेळ साधला गेला आहे तो सगळा हा पारंपरिक लोकगीतांचा आहे. म्हणजे तुम्ही त्यातली वाद्य पाहिली तर ती सगळी वाद्य ही आपली मराठी रणवाद्य आहेत. संबळ आहे, त्याच्यामध्ये हलगी आहे, ताशा आहे, चंडा आहे, दिमडी आहे, ती रणवाद्य त्याच्यामध्ये वापरली आहेत. आत्ताच्या पिढीपर्यंत हा इतिहास नेणं हा या चित्रपटांचा हा एक भाग आहेच. पण त्याच्याबरोबर मी कायम असं म्हणतो की आमच्या संपूर्ण टीमचा हा विश्वास आहे की हे चित्रपट हे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट असू शकत नाहीत, कारण त्याच्यात थोडीफार कथेच्या अनुषंगाने लिबर्टी घ्यावी लागते, परंतु हे कल्चरल डॉक्युमेंट नक्की आहेत. हे सांस्कृतिक दस्तऐवज आहेत असं आम्ही समजतो. त्याच्यामुळे ती आमची जबाबदारी बनते की संस्कृती ह्याच्यातनं पुढे न्यावी, आणि संगीतासारखा त्याला दुसरं कुठलंही माध्यम नाही त्याच्यासाठी. आणि म्हणून यातलं गाणं नवीन पिढीच्या बाजानी, पण ते गाणं रॅप सरसकट त्याला म्हणता येणार नाही, रॅपच्या अंगाने जाणारं एक लोकगीत करायचा प्रयत्न केला आहे आम्ही त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला त्यातली सुरावट जी आहे ती सुरावट सगळी लोकगीताची आहे. म्हणजे फक्त आपण त्याच्यामध्ये थोडेसे शब्द पुढे मागे केले तर आता तुम्ही जर खरंच गोंधळ्यांबरोबर वावरलात तर गोंधळ आपण जो एक पारंपरिक ऐकतो त्याच्या पलीकडे गोंधळ्यांकडे अनेक कला आहेत. तर अशा पद्धतीची भराभर म्हणायची एक रचनेची पद्धतसुद्धा त्यांच्याकडे आहे. आई आली का, अंबाबाई आली का वगैरे. किंवा तुम्ही ह्याच्यावर जर गेलात, जेजुरी गडावर गेलात तर तिथे ते जे गीत गाजलं टायटल सॉन्ग, ते तिथे फार रॅपच्या पद्धतीने म्हणतात खरं की आगडबोम नगारा सोन्याची जेजुरी अमुक तो. ही आपलीच पद्धत आहे. रॅप त्याला म्हणण्यापेक्षा त्याचा वाद्यमेळ जर समजून घेतला तर तरुणांना आवडेल अशा पद्धतीने आपली संस्कृती देण्याचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. आम्ही असं ऐकलं आहे की तुम्ही या सिनेमासाठी वजन कमी केलं आहे. सो या फिटनेसचं आम्हाला रहस्य सांगाल की का आणि कशासाठी? फिटनेसचं असं काही रहस्य काही नसतं, ते आयुष्याचा एक भाग म्हणून स्वीकारावं असं मला कायम वाटत आलेलं आहे आणि मी ते करत आलेलो आहे. अनेक वेळा त्याची चर्चा होत असते की थोडंसं अवघड असतं, पण प्रत्येक वेळी त्याची सांगड पैशाची घालणं काही गरज नाही आहे. त्याची मनात भाव पाहिजे, ती वृत्ती पाहिजे की हे एक टार्गेट आहे आणि ते मला अचीव करायचं आहे. 104 किलो होतो मी मस्क्युलर वेट जेव्हा मी पावनखिंड केलं, कारण की डोळ्यासमोर व्हिज्युअल्सच लहानपणापासून बाजीप्रभू देशपांड्यांची अशी होती. पन्हाळ्याच्या इथे जो पुतळा आहे त्यांचा पूर्ण आवेशपूर्ण पुतळा आहे, तर तो बघितला किंवा भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांमध्ये जे बघितलेत तर सारखं व्हिज्युअल इम्प्रेशन होतं की मला असं दिसायचं आहे, मला असं दिसायचं आहे.
कारण की जरी इतर लोकांनी त्यांना बघितलेलं नसेल, कोणीच बघितलेलं नाही आहे, परंतु तो पुतळा हे खूप स्ट्रॉंग व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन होतं त्यांचं, त्यामुळे ते तसं दिसलं पाहिजे म्हणून मी ते केलं. पण इथे आम्ही कायम म्हणतो की ही सगळी जी लोकं होती, जसं फत्ते शिकस्तमध्ये जी 20-22 मिनिटाची सर्जिकल स्ट्राईक झाली, तर हे सगळे जे त्यात समाविष्ट झालेली लोकं होती हे कमांडोज होती, जिथे आपण ब्लॅक कॅट कमांडोज आज म्हणतो, ज्यांना ट्रेंड कमांडोज नसतील तर कुठलाही माणूस न गमावता 22 मिनिटात एवढी मोठी मोहीम करून परत येणं हे शक्य नाही आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली मी जे परसिव्ह केलं ते तानाजीराव मालुसरे हे कमांडो होते, तर ती फिजिक तशी पाहिजे. 18 किलो वजन मला कमी करायला लागलं त्याच्यासाठी. आणि मी नेहमीची पद्धत आहे आमची की याला विचारतो वेळ किती आहे, त्या बरहुकूम माझं खाणं म्हणजे डाएट आणि व्यायाम हा बदलतो मी, आणि त्याप्रमाणे ते 4 महिने खूप स्ट्रिक्ट रुटीन ठेवतो आणि शूटिंगच्या वेळेस ते मी सोडून देतो, कारण की ते परीक्षेच्या आधीच अभ्यास करायचा ना, त्यामुळे पूर्ण तयारी झाली की शूटिंग सुरू करतो. आणि ते टार्गेट अचीव झालं, रादर ते करावंच लागतं, कारण की ती तारीख ठरलेली असते कधी चित्रीकरण सुरू करतं. 18 किलो वजन कमी करण्यासाठी जो काही बदल करायचा होता माझ्या खाण्यापिण्यात आणि वर्कआउट्समध्ये, काय व्यायाम करायचा, कारण की बाजीप्रभू देशपांड्यांच्या भूमिकेसाठी मी देशी व्यायामांवरती जास्त भर दिला होता, जोर, बैठका म्हणा. इथे मी जिममध्ये जास्त व्यायाम केला आणि ज्याला आम्ही शार्पनिंग द बॉडी म्हणतो, तर ते शार्पन जास्ती केली बॉडी, त्यामुळे 18 किलो वजन कमी झालं, फॅट लॉस. बरं, तुझे डायलॉग नेहमीच हिट होतात आणि आता आम्हाला या सिनेमात तुझा असा कोणता डायलॉग ऐकायला मिळणार आहे जो हिट होणार आहे आणि तो आम्हाला आता ऐकवलास तरी चालेल? नाही, मला असं वाटतं स्टील असं काही, कारण की तो थोडासा मोठा आहे यावेळेस डायलॉग आणि भावनिक जास्त आहे, त्यामुळे मुद्दामून सांगतोय आणि भरोसा ठेवा की तो तुम्हाला नक्की आवडेल. पण त्यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायला लागेल. हां, बरं, चल एकदा चल तू प्रश्न विचार मग त्याच्यावर. नाही, तू डायलॉग म्हणायचा तर हा डायलॉग आहे ना. तो आधीचा डायलॉग तुला म्हणायला लागेल तर चल येणार ना. अकेले खडे हो, हट जाओ वरना खिमा बना देंगे. चल. प्रत्येक वेळा असं होतं की जेव्हा चित्रपट पाहतो असे अनेक सीन्स असतात जिकडे म्हणजे अश्रू प्रत्येकाला अनावर होतात. असं काही बिहाइंड द सीन तुमच्यासोबत झालं का, की कोणता सीन होता आणि तिकडे जसे आम्ही प्रेक्षक म्हणून आम्हाला असं इमोशनल व्हायला होतं, तसं तुमच्यासोबत कोणत्या सीनला झालं का? हो, या सिनेमात बऱ्याचदा तसं झालं, कारण तानाजीराव मालुसरे हे सगळ्यांच्या जवळचं पात्र आहे. तानाजीराव जेव्हा जातात सिंहगडावर सगळ्या मिशनमध्ये, तेव्हा असं घडलं की त्यात तानाजीरावांशी बोलता, महाराज तानाजीरावांशी बोलता बोलता तानाजीराव शेवटचा श्वास घेतात आणि त्यावेळी सगळे मावळे धाय मुकलून रडतात, असा तो प्रसंग होता. पण प्रत्यक्षात घडलं असं की मी ॲक्शन म्हटल्यानंतर ते सगळं घडलं आणि त्याच्यानंतर तानाजीराव गेल्यावरती सगळ्या कलाकारांनी रडायला सुरुवात केली आणि ते रडत असताना मी कट म्हणल्यानंतर पण जवळजवळ पाऊण तास लोक रडत होते. तर हा एक विलक्षण अनुभव त्या दिवशी घेतला. शूटिंग थांबावं लागलं, नंतर 1 तास 1.25 तास शूटिंगमध्ये ब्रेक घेतला आम्ही आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याचे क्लोजअप्स आणि या सगळ्या शूटिंगकडे वळलो. असे अनेक प्रसंग या सिनेमाच्या दरम्यान आम्ही अनुभवले की प्रत्यक्षात आम्ही तिथे आहोत या पद्धतीने कलाकार रिॲक्ट होत होते, भावूक होत होते. शूटिंग बऱ्याचदा त्यामुळे थांबवावं लागत होतं त्यांना परत एकदा, कारण जनरली कसं होतं, सगळे ट्रेंड कलाकार आहेत, सगळे सीझन्ड कलाकार आहेत, अनुभवी आहेत. पण हा इतका जवळचा विषय आहे, तानाजीराव मालुसरे, शिवाजी महाराज, त्यांची मैत्री, जिजाऊंचं आणि तानाजीरावांचं आई मुलाचं सारखं असलेलं नातं की कलाकारांना आपण म्हणतो ना स्विच ऑन स्विच ऑफ करायला खूप वेळ लागत होता. त्या असे खूप अनुभव सांगता येते. सो खूप खूप शुभेच्छा आणि आपण सक्सेस स्टोरी पुन्हा करूयात. मी अशा शुभेच्छा तुम्हाला देते आमच्याकडून. थँक्यू सो मच आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. सह्याद्रीची उंची म्हणजे